Hello everyone. We are going to meet after long days, okay, with a new topic. It's chapter number 4, that is non-communicable diseases. Okay. In topic number 3, we discuss about the communicable diseases. Okay, various types of communicable diseases. In this topic, we are going to discuss about non-communicable diseases. Okay. First, we are going to learn about the definition about non-communicable disease. Okay, it's your chapter number 4, non-communicable disease. A non-communicable disease is a disease which is not transmitted directly or indirectly from one person to another, but it is caused due to multiple causes. Okay. नॉन कम्युनिकेबल डिसीज नावाचंच आहे बघा, जे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे डायरेक्टली ट्रान्सफर होत नाही, पण इनडायरेक्टली ते एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सनकडे असंही डायरेक्टली होऊ शकत नाही, पण त्याचे जे कॉजेस आहेत त्याचं नॉन कम्युनिकेबल डिसीज होण्यामागचं जे रिझन आहे ते वेगवेगळे असू शकतात. ओके. आता नॉन कम्युनिकेबल डिसीज कुठले असू शकतात बघा. ब्लाइंडनेस आहे, तुमचं डायबिटीज आहे, मधुमेह म्हणतो, याला आंधळेपणा म्हणतो, आणि काही कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आहेत. हे काय आहेत? हे नॉन कम्युनिकेबल डिसीज. ओके. रिस्क फॅक्टर बघूया आपण. रिस्क फॅक्टर्स फॉर नॉन कम्युनिकेबल डिसीज. स्मोकिंग और चेविंग ऑफ टोबॅको. ओके, हे पहिलं रिझन आहे. ओके. टोबॅको चेविंग केल्यामुळे काय होतं? कॅन्सर होऊ शकतो. ओके. ड्रिंकिंगचं हॅबिट असेल तर लिव्हर कॅन्सर होऊ शकतं. लाईफस्टाईल पॅटर्न, डाएट, फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे. ओके. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ओबेसिटी होऊ शकतं, त्याच्यानंतर डायबिटीज होऊ शकतं वगैरे. इनसफिशियंट हेल्थ सर्व्हिसेस फॉर मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज. ओके. and environmental factor like contaminated air, water and light, and last one is the stress. ओके. हे काही रिस्क फॅक्टर दिलेले, त्याच्यामुळे आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज होऊ शकतं. ओके, कळलं? इथे एक चार्ट दिलाय बघा. कॅन्सर आहे, डायबिटीज आहे, हार्ट डिसीज अँड स्ट्रोक्स आहेत, क्रोनिक लंग डिसीज आहे, अँड अदर एनसीडीज मीन्स एनसीडी मीन्स वॉट? नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. हे नॉन कम्युनिकेबल डिसीजचे रिझन आहेत, पण त्याचं हे सगळे डिसीज होण्यामागचं कॉज काय बघा, रूट कॉज म्हणतो आपण. याचं मुळाशी काय शकतात बघा, हे सगळं डिसीज होण्यामागचं कारण काय? फिजिकल इनॲक्टिव्हिटी जर असेल तर, फिजिकल आपण ॲक्टिव्हली फिजिकली आपण ॲक्टिव्हिटी जर करत नसाल तर म्हणून होऊ शकतं. अल्कोहोल अब्यूज आणि टोबॅको किंवा अनहेल्दी डाएट जर असेल, हे बेस आहे किंवा रूट्स आहेत. ओके, हे मूळ आहे. ओके, कुठलंही नॉन कम्युनिकेबल डिसीज होण्यामागचं हे मूळ आहे. म्हणून हे ट्री स्वरूपात मी इथं दिलेलं आहे. ओके, हे त्याचे फांदे आहेत आणि त्याचं मागचं मूळ काय आहे, हे सगळे रिझन्स आहेत. ठीक आहे, बघूया आपण फर्स्ट डिसीज. ओके, टोटल 4 to 5 डिसीज आहेत या नॉन कम्युनिकेबल डिसीज टॉपिकमध्ये. इट्स युअर चॅप्टर नंबर 4. ओके. कॅन्सर फर्स्ट. कॅन्सर इज अ टर्म यूज फॉर अ ग्रुप ऑफ डिसीज कॅरेक्टराइज बाय, हे त्याचं डेफिनेशन आहे. ओके, इट्स अ डेफिनेशन ऑफ युअर कॅन्सर, अन ॲबनॉर्मल अँड पर्पजलेस मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. ओके. ॲबनॉर्मल म्हणजे एखादी गाठ असेल ते मोठी होत होत गेली, त्याला आपण काय म्हणायचं? नॉर्मल साईजपेक्षा मोठी होणं, त्याला आपण काय म्हणायचं? ॲबनॉर्मल. अँड पर्पजलेस. ओके, म्हणजे वाढतच जातं ते, मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स. ॲबिलिटी टू अफेक्ट द ॲडजसंट टिश्यूज ऑर इवन डिस्टंट ऑर्गन्स. ओके, त्याच्या आजूबाजूच्या ऑर्गन्सला किंवा सेल्सला ते डिस्टर्ब करतं. ओके. द डेथ ऑफ पेशंट ऑकर्स इफ ट्यूमर ग्रोज बियॉन्ड द स्कोप ऑफ सर्जिकल रिमूव्हल. जर ती गाठ जर खूपच मोठी होत गेली तर एखाद्या वेळेस काय होतं, साईडच्या ऑर्गनवरती त्याचं प्रेशर येतं किंवा ताण येतं आणि त्यामुळे एखाद्या वेळेस डेथ सुद्धा होऊ शकतं. ओके. टाइप्स ऑफ ट्यूमर्स ॲज फॉलोज: बेनिन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. ओके. आता बेनिन ट्यूमर म्हणजे काय बघा, इट इज हार्मलेस इन नेचर. ओके, which are encapsulated. Okay, it grows slowly, do not invade surrounding tissues and do not metastatize. Okay, वाढत जात नाही ते आणि
साईडचे जे टिश्यूज असतात किंवा वेन्स असतील, नर्व्स असतील, त्यांना सुद्धा काय त्रास देत नाही ते अननॉर्मल क्रोमोझोम्स असतात. ओके, मॅलिग्नंट मध्ये बघा, इट इज नॉन इनकॅप्सुलेटेड, इट grows rapidly, invades surrounding tissues and metastases and abnormal chromosomes. ओके, इथं दिलेलं आहे बघा, बेनिन आणि मॅलिग्नंट ट्यूबर कसं असतात. ओके, इनकॅप्सुलेटेड असं म्हणलं त्यांनी, कॅप्सूल सेलच्या मध्येच असतात. इथे बघा हे फुटलेल्यासारखं वाटतं आहे. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, नॉन इनकॅप्सुलेटेड. ओके, हा बेनिन सेल्स आहेत, हे नॉर्मल सेल्स हे असं दिसतात, हे बेनिन सेल्स असं दिसतात. ओके, हे नॉर्मल सेल्स आणि मॅलिग्नंट ट्यूमर सेल्स. ओके, हा फुटल्यासारखं वाटतो. ओके, कळतं. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ कॅन्सर्स. ओके, त्यामध्ये कार्सिनोमा, मॅलिग्नंट ट्यूमर्स दॅट अरायजेस फ्रॉम इपिथेलियल सेल्स, त्याला आपण काय म्हणायचं, कार्सिनोमा. मेलॅनोमा म्हणजे काय, these are the cancerous growth of melanocytes skin epithelial cell that produces the pigment melanin. Okay, sarcoma is a general term for any cancer arising from muscle cells or connective tissues. Example, osteogenic sarcoma. Cancer destroys normal blood tissues. And leukemia म्हणजे काय, WBC रिलेटेड हे कॅन्सरचं टाईप आहे. लिम्फोमा म्हणजे काय, इज अ मॅलिग्नंट डिसीज ऑफ लिम्फॅटिक टिश्यूज, फॉर एक्झाम्पल लिम्फ नोड. ओके, दिलेलं बघा, हे ब्रेस्ट कॅन्सर असं होऊ शकतं, लंग कॅन्सर असं, स्टमक कॅन्सर आहे, ओव्हॅरियन कॅन्सर आहे, बोन कॅन्सर सुद्धा होऊ शकतं, ब्रेन कॅन्सर, लॅरिंजियल कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर. ओके, ते ऑर्गनचं डायग्राम पण दिले, टेस्टिक्युलर कॅन्सर आणि लिम्फोमा कॅन्सर. ओके, कळतं. साइन अँड सिम्पटम्स बघा, एनी सोर दॅट डज नॉट हील. ओके, कुठलीही जखम कमी न होणे. ओके, फॉर्मेशन ऑफ लंप, ट्यूमर और थिकनिंग इन द ब्रेस्ट और इल्सवेअर इन द बॉडी. साइन अँड सिम्पटम्स आहेत. अनयुज्युअल ब्लिडिंग और डिस्चार्ज फ्रॉम एनी पार्ट ऑफ द बॉडी. ओके, तर दिले बघा, ब्लिडिंग, इचिंग म्हणजे खाजवणे. ओके, खाजून खाजून काय होतं, हा स्किनचं लेअर निघून जातो, ब्लिडिंग चालू होतात आणि त्या ठिकाणचं हेअर लॉस सुद्धा होतं. ओके, चेंज इन साईज, शेप अँड कलर. ओके, तो बॉडी स्किनचा पार्ट असा असलेला असतो, नंतर ते एवढं मोठं झालेलं असतं. डिफिकल्टी इन स्वॅलोइंग अँड पर्सिस्टंट इन डायजेशन. ओके, पर्सिस्टंट कफ अँड हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, म्हणजे सतत कफ यायला लागतात किंवा खोकला यायला लागतो आणि आपला जो व्हॉइसचा टोन आहे तो अचानक मोठं व्हायला लागतं किंवा बिघडतं. Any sudden changes in skin and outgrowth of skin like weight and mole. ओके, आपलं मोल जो पार्ट असेल तो फुगत जातो. ओके, environmental factors, they are responsible for 80 to 90% of all human cancers. The major factors are tobacco, so cigarette smoking and tobacco chewing is a major cause of lung, esophagus, bladder, pancreas and kidney cancer. ओके, हे एक टोबॅकोनं किती ऑर्गनला अटॅक करू शकतं बघा. Alcohol, excessive intake of alcohol causes esophageal and liver cancer. Okay, next diet. A variety of dietary products are responsible for various cancer. For example, intestinal cancer by dietary fiber, bowel cancer by beef. Okay, breast cancer by high fat diet. Okay, हे डाएट जर असेल तर कुठले टाईपचे कॅन्सर होतात बघा. इंटेस्टाइनल कॅन्सर हे डायटरी फायबर जास्त घेतल्यानंतर, बाउल कॅन्सर हे बाय बीफ वगैरे खाल्ल्यानंतर, ब्रेस्ट कॅन्सर बाय हाय फॅट डाएट जर असेल तर ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं. ऑक्युपेशनल एक्सपोजर बघा, एक्सपोजर टू पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, आर्सेनिक, asbestos etc. responsible for 1 to 5% of all human cancers. Okay, viruses, some of the viruses are responsible for cancer. कुठले बघा, hepatitis B for liver cancer. Other factors like air and water pollution, radiation, sunlight, pesticides may become causative agent असू शकतात. Genetic factors बघा, there is some relationship between hereditary characters and environmental carcinogenic stimuli. मंगोलिया देश आहे, मंगोलियन्स आर मोर prone to develop leukemia. prone म्हणजे काय, तर possibilities. Mongolians are have more possibilities to develop the leukemia. ओके, WBC कमी असेल तर हे ल्युकेमिया होऊ शकतं. अफेक्टेड फादर, त्याचं स्ट्रेन दिलंय बघा इकडे, आणि अनअफेक्टेड मदर. ओके, त्याचं हे जेनेटिक फॅक्टर बघा कसं होऊ शकतं. इकडे अफेक्टेड सन, इकडे बघा ॲज इट इज जीन्स, हे अफेक्टेड फादरचं जीन्स कसं आहे, एक व्हाईट एक इथं रेड आहे, सेम इथंच इथं. ओके,
अनएफेक्टेड असेल तर अनएफेक्टेडला दोन्ही स्ट्रेन्स रेड आहेत, दोन्ही स्ट्रेन इथं पण रेड आहेत, आणि अफेक्टेड डॉटर असंही होऊ शकते. ठीक आहे, कळतं. प्रिव्हेन्शन, केअर अँड कंट्रोल. बघा कॅन्सर कसं प्रिव्हेंट केलं पाहिजे बघा. 7 स्टेप दिले तिथे. डू नॉट यूज टोबॅको, प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम द sun, eat and healthy diet, maintain a healthy weight and be physically active, practice safer sex and avoid risky behaviors, get immunized HPV and hepatitis vaccine. इम्युनाइज म्हणजे काय, लसीकरण करून घेणे किंवा वॅक्सिनेशन करून घेणे. नो युअर फॅमिली मेडिकल हिस्ट्री अँड गेट रेग्युलर कॅन्सर स्क्रीनिंग्स. ओके, हे कॅन्सर कुठल्या स्टेजमध्ये आहे आपण ते पण चेक केलं पाहिजे. कंट्रोल ऑफ, हे परत दिले त्यांनी. मिनिमम एक्सपोजर टू रेडिएशन, प्रोटेक्ट ऑफ वर्कर्स फ्रॉम इंडस्ट्रियल कार्सिनोजेन्स. कार्सिनोजेन्स म्हणजे काय, कॅन्सर प्रोड्युसिंग एजंट, त्याला आपण काय म्हणायचं, कार्सिनोजेन्स. इम्युनायझेशन फॉर हेपॅटायटिस बी आफ्टर प्रायमरी लिव्हर कॅन्सर. कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन, अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. कॅन्सर एज्युकेशन दिलं पाहिजे आपण पब्लिकला. अबाउट अर्ली साइन अँड सिम्टम्स, कसं ओळखलं पाहिजे. ओके. lump in the breast and elsewhere in the body. lump म्हणजे गाठ येणे. unusual bleeding and discharge from any part of the body. ओके, ब्लिडिंग होणे किंवा कुठल्याही बॉडी पार्ट मधून डिस्चार्ज होत राहणे, बॉडी फ्लुइड असेल किंवा ब्लिडिंग असेल. डिफिकल्टी इन स्वॉलिंग, गिळताना आपल्याला त्रास होणे. पर्सिस्टंट कफ म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळ खोकला येणे. ओके, कळतं. सेकंडरी प्रिव्हेन्शन बघायचं. Cancer registration, this will help in inquiring causes of cancer, incidence rate of cancer, planning and evaluation of operational activities. Okay, early detection of cancer, this can be achieved by screening programs on large scale. Treatment बघा, facilities like surgical removal of cancer, सर्जरी करून आपण ते गाठ काढू शकतो. रेडिएशन थेरपी, ओके, और किमोथेरपी असं म्हणतो त्याला आपण, should be made available टू ऑल कॅन्सर पेशंट. ओके, याचं एक वेगळं कॅन्सर हॉस्पिटलच असतं. ओके, आपलं सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तिथे फक्त कॅन्सर पेशंटवरती ट्रीटमेंट होतात. ओके, याचं टाईप्स ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. ओके, कसं आपण ट्रीटमेंट देऊ शकतो बघ कॅन्सर पेशंटला. एकतर सर्जरी किंवा सर्जिकल ऑपरेशन करून ते आपण तो गाठ काढून टाकू शकतो कॅन्सरचा. रेडिएशन थेरपी देऊ शकतो आपण, किमोथेरपी देऊ शकतो. ओके, इम्युनोथेरपी देऊ शकतो आपण, इम्युनिटी बूस्ट करणारे जे आपल्याला पॉसिबल होतील असे सगळे इम्युनायझिंग थेरपी देऊ शकतो. नेक्स्ट आहे हार्मोन थेरपी देऊ शकतो, आणि टार्गेटेड थेरपी म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर ऑर्गनला ते झालेलं ते आपण देऊ शकतो. आणि स्टेम सेल थेरपी, हे काय आहेत, काही थेरपीज आहेत. ओके, कॅन्सर क्युअर करणारे. ओके, नेक्स्ट आहे डायबेटीज. ओके, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मधुमेह. हा सेकंड डिसीज आहे तुमच्या टॉपिक मधला. डायबिटीज मेलाइटिस इज अ क्लिनिकल सिंड्रोम कॅरेक्टराइज बाय इन्क्रीज इन ब्लड शुगर लेवल ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. ओके, इन्सुलिनची कमतरता असेल तर आपल्याला डायबिटीज होऊ शकतं. ओके, कशामुळे होऊ शकतं ते, ब्लड मधलं शुगर कंटेंट जर वाढत गेलं तर. डेफिनेशन बघा, द नॉर्मल ब्लड ग्लुकोज लेवल रेंजेस फ्रॉम 70 to 90 मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ युअर ब्लड. ओके, 70 to 90 मिलीग्रॅम जर असेल तर ते आपल्या नॉर्मल रेंजमध्ये आहे समजायचं. त्याच्या पुढे गेलं तर बघा, इफ द ब्लड शुगर इज मोर दॅन नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन देन इट इज नोन ॲज हायपरग्लायसेमिया. ओके, नॉर्मल रेंजपेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणायचं त्याला, हायपरग्लायसेमिया. बट व्हेन द ब्लड शुगर लेवल इज लेस दॅन नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन इट इज कॉल्ड ॲज हायपोग्लायसेमिया. परत रिपीट करतो, हायपो मीन्स व्हॉट, ब्लड शुगर नॉर्मल रेंज आहे 70 to 90, त्याच्या खाली असेल तर हायपोग्लायसेमिया, आणि 70 to 90च्या वरती असेल तर हायपरग्लायसेमिया. ओके, आता हा तुमचा मेन टाइप्स ऑफ डायबिटीज आहे. टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय, बॉडी डज नॉट प्रोड्यूस इनफ इन्सुलिन. ओके, म्हणून आपण इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो. टाईप 2 डायबिटीज म्हणजे काय, बॉडी प्रोड्युसेस इन्सुलिन बट कांट यूज इट वेल. ओके, इन्सुलिन तर प्रोड्यूस करतो पण ते यूज करू शकत नाही. आणि गस्टेशनल म्हणजे काय, अ टेम्पररी कंडिशन इन अ प्रेग्नन्सी. ओके, राहिलेला जो पार्ट आहे आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. थँक्यू.